शाकाहारी भाजी बनवायची आहे, ती पण पनीरची. पण पनीर घरी नाही आहे, तर आपण बिना पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आज आपण मऊ लुसलुशीत पनीर आणि त्याची हॉटेल स्टाईल भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. पाहू शकता झटपट असं आपण घरच्या घरी बिना दुधाचं पनीर बनवता कसं पनीर बनवायचं ते आज पाहणार आहोत आपण. अर्धी वाटी तांदळापासून आपण पनीर बनवणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत बिना पनीरची भाजी कशी बनवायची. बिना पनीरची भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी आपण तांदूळ घेतला आहे, ते पण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि 10 मिनटं भिजवलेलं आहे. 2 बटाटे घेतले आहेत स्लाइस करून, त्याची साल काढून घेतली आहे. तर याचं आपण पनीर बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं ते पुढे जाऊन पाहूया. ग्रेव्हीची सुद्धा तयारी करूया. एकदमच गॅससुद्धा वाचतं अशा पद्धतीने. तर आता हे तांदूळ आणि बटाटा आपण शिजायला ठेवला आहे, त्यामध्येच आपण टाकले आहेत 2 टोमॅटो टाकले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं बेडगी मिरची घेतली आहे आणि लसूण, मिरची, अद्रक, 5 ते 6 काजू टाकले आहेत. आता हे चांगलं 10 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे आपल्याला. 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तांदूळ 70% ते 80% शिजलं पाहिजे. त्यामध्ये ग्रेव्ही छान शिजून निघते. टोमॅटो, कांदा मऊ होतो, मिरच्यासुद्धा छान मऊ होतात. मग ही ग्रेव्हीची आपली तयारी तर झाली आहे. तर हे सगळं काढून घेऊया आपण. गरम गरम हा आहे आणि हे सगळं काढताना काजू वगैरे सगळं काळजीपूर्वक आपल्याला काढायचं आहे. तर सगळं मी वेगळं काढून घेतलं आहे आणि बटाटा आणि तांदूळ एका चाळणीत सगळं पाणी नितळायला ठेवलं आहे. पाण्याचा यात कमीत कमी वापर करायचा आहे. तर मिक्सरचं भांडं घेऊया आणि तांदूळ आणि बटाटा टाकून घेऊया यामध्ये. तांदूळ 70% शिजला आहे. बटाटासुद्धा शिजला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून कमीत कमी पाणी टाकून हे आपल्याला छान असं स्मूथ ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये 1 चमचा घरचं दही टाकून घेतलं आहे, 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे दूध पावडर टाकूया. दूध पावडरमुळं छान दुधासारखं पनीर होतं. चिमूटभर मीठ आणि थोडासा चिमूटभर सोडा खाण्याचा टाकायचा. तर थोडासा सोडा टाकून घेतला आहे आणि याची स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे. ह्यात जास्त पाणी टाकायचं नाही, कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने बघू शकता. जर आपण पाणी जास्त वापरलं तर हे पनीर आपलं भाजीमध्ये टाकल्यावर विरघळू शकतं. त्यामुळं वड्या जास्त छान पडत नाहीत. म्हणून खूप कमी असं पाणी वापरून बनवायचं. जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी पाण्याचा वापर करून मी ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे. तर एका ताटाला थोडंसं तेल लावून घेऊया ब्रशने आणि मग याच्यावर हे बॅटर टाकून घेऊया. आपण जे तांदूळ, बटाटा आणि त्यामध्ये टाकलेलं दही, दूध पावडर, कॉर्नफ्लोअर वगैरे टाकलेलं आहे. ह्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेतल्या की ही छान ह्याची पनीरसारख्या वड्या पडतात. तर आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. आवडीनुसार तुम्ही टोमॅटो टाकू शकता कमी जास्त. कांदासुद्धा मऊसूत असा शिजलेला आहे आणि आपण ज्या बेडगी मिरच्या टाकल्या होत्या त्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत. बेडगी मिरची अशा पद्धतीने आपण जर ग्रेव्हीसाठी वापरली तर लाल बुंद अशी ग्रेव्ही होते. काजू टाकले आहेत छान, तुम्ही बघू शकता. अद्रक, लसूणसुद्धा आपण साल काढून टाकली आहे. लसूणची थोडंसं पाणी टाकून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया. तर आता ग्रेव्हीची तयार करून घेऊया. यामध्ये 2 चमचे असं तेल टाकून घेतलं आहे मी. थोडंसं जिरं टाकायचं, अर्धा चमचा. चॉप केलेला कांदा टाकला आहे 1, जास्त नाही, थोडासा टाकला आहे. तर छान असा सोनेरी रंगावर परतून झाला की आपल्याला यामध्ये खडा मसाला टाकूया. दालचिनीचा 1 तुकडा, लवंग 1 ते 2 आणि काळी मिरी. ह्या पद्धतीने मी खडा मसाला टाकला आहे. तुम्हाला अजून काही खडा मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता, तमालपत्र वगैरे. तर छान असा आपला हा कांदा सोनेरी रंगावर परतत आला आहे. तर आता टाकूया आपण कोरडे मसाले. लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली आहे, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला थोडासा टाकला आहे, हळद पावडर थोडीशी टाकली आहे. तर छान असं लहान गॅस आहे, फोडणी करपू नये
काळजी घ्यावं आणि नंतर आपण बनवलेली स्मूथ अशी पेस्ट आहे ग्रेव्हीची ती टाकून घेतली आहे. लहान आच आहे, तर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. मीठ चवीनुसार टाकलं आहे आत्ताच. तुम्ही नंतर शेवटी टाकलं तरी चालेल. ग्रेव्ही आपली ही करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे. छान शिजवून द्यायचं तेल सुटेपर्यंत. पाहू शकता छान असं लालसर रंगावर छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. कमी जास्त करू शकतो आपण पाणी टाकून. त्याच्यात एक वाटी ठेवली आहे आणि तांदूळ आणि बटाट्याचं मिश्रण ठेवलं आहे. आपल्याला पनीर बनवायचं आहे त्याचं. तर हे 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. जास्त वेळ वाफवायचं नाही, नाहीतर ग्रेव्ही खाली करपली जाते. तर पाहू शकता मी त्याच्यातलं ताट काढून घेतलं आहे आणि ह्याच्या वड्यासुद्धा आपण पाडून घेत आहोत. पनीरसारख्या एकदम वड्या छान पडतात आणि खायलासुद्धा छान आहे. पण पनीरसारखी टेस्ट एवढी छान येत नाही. पनीर ओरिजिनल पनीर असतं. तर ह्या पद्धतीने आपलं हे पनीर तयार आहे. मऊ लुसलुशीत असं पनीर आहे. तर ग्रेव्ही उकळत आहे. तर आपण ग्रेव्ही उकळली की त्यामध्ये हे पनीर टाकून घेऊया. छान असं 5 मिनिटासाठी आपण अजून एकदा पनीरच्या वड्या टाकल्यानंतर उकळून घ्यायचं आहे हे. ह्या पद्धतीने वड्या टाकून घेऊया. जर थोडंसं पातळ मिश्रण झालं तर ह्या वड्या ग्रेव्हीमध्ये विरघळू शकतात, हे लक्षात ठेवा. तर छान अशी आपली ही तांदूळ आणि बटाट्याचं पनीरची भाजी तयार आहे. पनीर नसताना आपण हे घरी पनीर अशा पद्धतीने बनवू शकतो आणि त्यामध्ये आपण दूध पावडरसुद्धा टाकली आहे. त्यामुळं थोडीशी पनीरची चवसुद्धा येते. तर तयार आहे. वरून तुम्ही कसुरी मेथी, मलाई टाकू शकता किंवा फ्रेश क्रीम टाकू शकता. तर तयार आहे आपली ही पनीरची भाजी. तर भात घेतला आहे. भातावर हे छान ग्रेव्ही आणि पनीर टाकून घेतलं आहे. भातासोबत ही आपली पनीरची भाजी आपण सर्व केली आहे. छान अशी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा रोटीसोबत खाऊ शकता. अशी ही छान भाजी पनीरची कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगू शकता. जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तर तोपर्यंत धन्यवाद.